श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जुलै वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. जी पौर्णिमा आषाढ महिन्यामध्ये येते त्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात, कारण याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आषाढ महिन्यामध्ये येणारी गुरुपौर्णिमा ही आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी गुरुजनांची पूजा केली जाते आणि त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन मिळते. गुरुपौर्णिमेचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असतो. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत परिभ्रमण करत असते. तिची सेवा, उपासना, उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धीने संपन्न अशी करत असते. गुरुपौर्णिमा हा खूप मोठा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी काही सेवा व प्रभावी उपाय देखील केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. यामुळे उद्या गुरुवारी गुरुपौर्णिमेला सकाळी उठल्यावरच घराच्या उंबरठ्यावरती ठेवा. ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा, धन, संपत्ती, घराची भरभराटी होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे, यानंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला गुरुपौर्णिमेला करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय ज्या घरात केला जातो तिथे अखंड लक्ष्मी वास करते. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात तुम्ही स्वतः बदल बघू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू होत्या, जी काही किरकिर चालू होती, भांडणं चालू होती, तर ती कुठेतरी कमी झालेली आहेत असे तुम्हाला जाणवून येईल. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा पण तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी जाता तिथे गेल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, खूप थांबावंसं वाटतं, परंतु तिथून आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते. घरात थांबावंसं वाटत नाही, सारखं झोपून राहावंसं वाटतं. घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं सतत जाणवत असतं. या ज्या काही गोष्टी तुमच्या घरामध्ये सुरू आहेत त्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील. तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत, जे तुम्ही काही वाईट विचार करत आहात, तर ते सुद्धा 100% कमी होतील. हा उपाय जर तुम्ही गुरुपौर्णिमेला केला तर बघा, तुमच्या घरात बरकत ही कायम राहील. तुम्हाला काम करण्याचा उत्साह वाटेल. तसेच तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहील. तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी होत्या त्या सुरू होत्या त्या कुठेतरी कमी होतील. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. माता लक्ष्मीची साथ तुम्हाला मिळेल. देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील. तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग खुले होतील. आपल्या पतीची, मुलांची, कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल. घरात सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या घडू लागतील. तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील. जे काही रखडलेली कामे आहेत घरामधील
तर तीसुद्धा या उपायाने पूर्ण होतील. आता हा उपाय आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती का करायचा आहे? कारण बघा, आपल्या मुख्य दरवाजामधूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ह्या दोन्ही येत असतात आणि जेव्हा या दोन्ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा सर्वस्वी आपल्यावर ते असते. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा घ्यायची की नकारात्मक ऊर्जा आपल्याला घरात आणायची आहे. आणि याच गोष्टींसाठी आपल्याला हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल हवे असतील, तुमचे वातावरण घरातील अनुकूल आणि प्रसन्न करायचं असेल, लक्ष्मी स्थिर ठेवायची असेल तर तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेतील दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे. आता घर स्वच्छ कसं करायचं तर पहा, तुमच्या घराची जी शेवटची रूम आहे तिथून तुम्हाला झाडू मारत तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. संपूर्ण कचरा काढत तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजापाशी यायचं आणि तो कचरा तुम्हाला घरातून बाहेर काढायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरातील झाडू मारता तेव्हा तुमच्या घरातील असणारी नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी, वाईट शक्ती ही तुमच्या घरातून बाहेर जाते. आणि फक्त गुरुपौर्णिमेलाच नाही तर शास्त्रानुसार जेव्हा आपण घर स्वच्छ करत असतो, घरात झाडू मारत असतो तेव्हा नेहमी शेवटच्या रूमपासून घर स्वच्छ करत प्रवेशद्वारापर्यंत यायचं आणि तिथून तो कचरा बाहेर काढावा असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने सर्वप्रथम घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. घर स्वच्छ करून झाल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्याची मुठभर हळद घालून स्नान करायचं आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा एखादा स्टीलचा तांब्या घ्यायचा. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं, थोडीशी हळद घ्यायची, गोमूत्र टाकायचं, गंगाजल टाकायचं आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपड्यांनी ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जिथे उपाय करण्यापूर्वी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पणती घ्यायची, त्यात दुहेरी कापसाची वात घालायची. तूप असेल तर तूप घाला, तूप नसेल तर तेल घाला. यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ठेवायचा की तुम्ही घरातून बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा तुमच्या उजवी साईड जी आहे तिथे हा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे. बघा, इतर दिवशी तुम्ही लेपन नाही केलं तरी चालेल, परंतु महिन्यातील येणारी अमावस्या, पौर्णिमा हळदीचं लेपन करणं आवश्यक करावं. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापासून दूर राहते, अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही आणि म्हणूनच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून गंध तयार करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्यावरती 3 स्वस्तिक काढायचं आहे. उजव्या डाव्या साईडला एक आणि मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे. अशा पद्धतीने ही 3 स्वस्तिक जी आहेत ती तुम्हाला काढायची आहेत. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरतीच अष्टलक्ष्मीचं प्रतीक देखील काढायचं आहे. मग हे मधोमध काढले तरी देखील चालेल किंवा उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढू शकता. आता हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक कसं काढायचं तर तोच गंध तुम्हाला घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आपण कलश पूजत असतो ती कलशावरती 5 बोटं ओढत असतो, अगदी त्याचप्रमाणे 8 बोटं तुम्हाला ओढायची आहे आणि ही ओढत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. एक बोट ओढल्यानंतर अधिलक्ष्मी, नंतर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला 8 नावं घेऊन
ही अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहेत आणि अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। जर गुरुपौर्णिमेला अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात, तसेच सुख, समृद्धी, न्याय, सुख, आनंद, वृद्धी प्राप्त होत असते। तर हे अष्टलक्ष्मीची बोटं ओढताना तुम्हाला उंबरट्यावरतीच ओढायची आहेत। डाव्या, उजव्या किंवा मधोमध कुठेही तुम्ही ही 8 बोटं आहेत ती ओढू शकता। यानंतर तुम्हाला उंबरट्यानी हळदी, कुंकू, अक्षदा वाहून, फूल वाहून पूजन करायचं आहे। धूपदीप ओवाळून घ्यायचं। यानंतर एक लाल रंगाचा छोटा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 तुळशीची पानं ठेवायची आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची छोटी पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे पोटली ठेवायची आहे। आता ही पोटली किती दिवस ठेवायची, तर चातुर्मास संपेपर्यंत ही पोटली तिथे ठेवायची आहे। जर तुम्ही गुरुपौर्णिमेला ही पोटली तयार केली आणि प्रवेशद्वारावरती ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही किंवा अलक्ष्मी वाईट शक्ती प्रवेश करणार नाही, कारण तुळस ही संकट दूर करणारी मानली जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येत नाहीत। त्याचबरोबर तुम्हाला एक स्वस्तिक तुम्हाला मुख्य दरवाजावरती काढायचं आहे आणि यानंतर स्वस्तिक खाली तुम्हाला ओम नमो विष्णवे नमः हा मंत्र जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि यानंतर या स्वस्तिकची देखील तुम्हाला पूजा करायची आहे। त्याच दिवशी तुम्हाला स्वयंपाकघराची देखील पूजा करायची असते। ज्या घरामध्ये अन्नपूर्णा वास करते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते, स्वतःहून त्या घरामध्ये येत असते ती। म्हणून कुंकवाने जे स्वस्तिक आहे ते गॅस शेगडीवरती सुद्धा काढायचं आहे, त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। एक स्वस्तिक तुळशीपाशी सुद्धा आवर्जून काढा आणि एक स्वस्तिक आपल्याला देवघरामध्ये देखील काढायचं आहे। देवघराची जी मागची बाजू असते त्या साईडला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे। जिथे जिथे तुम्ही स्वस्तिक काढलं आहे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात धन, धान्य, संपत्ती, पैसा कमी पडत नाही आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे पौर्णिमेला स्वस्तिक जे आहे ते आवर्जून काढायचे आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रत्येकाने आपल्या मुलांकडून आपल्या पतीचं जे औक्षवण करून घ्यायचं आहे, कारण आपल्या मुलांची गुरु हे आईवडील असतात आणि आपण आपल्या मुलांना चांगला मार्ग दाखवत असतो। त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्या, त्यांची प्रगती व्हावी हे आईवडील खूप कष्ट करत असतात आणि म्हणूनच आपला आशीर्वाद आपल्या मुलांवरती असावा यासाठी मुलांकडून आईवडिलांचं औक्षवण आवर्जून करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे, कारण आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला व्रत करायला खूप महत्त्व आहे। जेव्हाही तुम्ही स्त्रिया हे व्रत करतात तेव्हा त्या व्रताचं फळ त्या मुलांना मिळतं, त्या मुलांची उत्तम प्रगती होते, त्यांच्या आरोग्यामध्ये अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपल्या मुलांसाठी आईने व्रत करायचे असते। तर बघा, अशा प्रकारे हे जे काही छोटे छोटे उपाय किंवा ज्या काही सेवा आहेत त्या जर आपण केल्या तर त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होतो। चला तर मग ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।